जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या फेज 2 करिता कोण कोण उमेदवार जे आहेत ते एलिजिबल असणार आहेत आणि कोणते उमेदवार फेज 2 साठी पात्र नसणार आहेत याविषयी आपण ऑथेंटिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा। साईडला जे बेलचा आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ऑथेंटिक अशी माहिती। मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण महत्त्वाचं हे आहे की आजच्या सकाळपासून जे आहे प्रचंड प्रमाणावरती फोन कॉल आणि मेसेजेस यायला लागलेले आहे एकाच गोष्टीची या ठिकाणी जे आहे खात्री करण्यासाठी किंवा विचारणा करण्यासाठी की सर सोशल मीडियावरती जे आहे अशा प्रकारच्या गोष्टी चालू आहे की जे उमेदवार ऑलरेडी सिलेक्ट झालेले आहे ते सर्वच्या सर्व उमेदवार पुढच्या राऊंडसाठी सेम वर्गासाठी देखील पात्र आहे। अशा प्रकारची जी आहे अफवा या ठिकाणी पसरली जात आहे, याची सत्यता या ठिकाणी विचारण्याकरिता प्रचंड फोन कॉल्स यायला लागलेले आहेत, मेसेजेस यायला लागलेले आहेत। त्या गोष्टींचा खुलासा करण्याकरिता आपण या व्हिडिओची निर्मिती करत आहोत। त्याच्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये जर का काही संभ्रम असेल तर तो संभ्रम जे आहे पुराव्यानिशी दूर केला जाणार आहे। बघा मित्रांनो, आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी दिसत आहे ही आहे आपल्यासाठी गुड न्यूज आणि ती गुड न्यूज आपल्याला माननीय शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेली आहे या ठिकाणी 13/9/2024 ला आणि ती ही आहे की पवित्र पोर्टल मार्फत जे आहे फेज 2 करिता पुढील कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी। आता या ठिकाणी जे काही सांगण्यात आलेलं आहे की फेज 2 करिता म्हणजे ज्या 10% जागा या ठिकाणी राखीव ठेवण्यात आल्या होत्या त्या जागांची कारवाई करण्याकरिता आपल्या स्तरावरून निर्देश देण्याचे आदेश या ठिकाणी माननीय शिक्षण आयुक्त महोदयांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, शिक्षण निरीक्षक असेल किंवा प्रशासनिक अधिकारी असेल, नपा मनपा किंवा इतर मंडळ या सर्वांना हे पत्र देण्यात आलेलं आहे। आता सोशल मीडियावरती या ठिकाणी अशा प्रकारच्या अफवा या ठिकाणी यायला लागलेल्या आहेत की जे उमेदवार पहिल्या राऊंडला जर का 1ली ते 5वी वर्गाला सिलेक्ट झालेले असतील तर ते पुढच्या राऊंडला देखील 1ली ते 5वी ला पात्र असणार आहे आणि असं असेल तर मेरिट जे आहे कोणत्याही पद्धतीने हलणार नाही, जागच्यावरून जागेत जे आहे मेरिट राहणार आहे। या बाबतीमध्ये जर का आपण या ठिकाणी पाहायचं ठरवलं तर मित्रांनो, या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा GR होता। बघा, हा GR आहे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा। शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा GR आहे 10 नोव्हेंबर 2022। आता काही जण काय असतात की अर्धवट माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात आणि त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो। बघा, हा पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये जाहिरातीच्या संदर्भातला हा GR आहे, ठीक आहे, शालेय शिक्षण विभागाचा 10 नोव्हेंबर 2022 चा। आता यामध्ये बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहे, शासन निर्णय, परंतु आपल्यासाठी जर आपण या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा घेतला तर बघा काय आहे, तर महत्त्वाचा मुद्दा हा पॉइंट नंबर 5 आहे आणि यावरून बऱ्याच जणांनी जे आहे संभ्रम निर्माण करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केलेला देखील आहे ऑलरेडी। बघा, विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहणार आहे। म्हणजे काय आहे, एकदा एका उमेदवाराची निवड झाली तर तो उमेदवार पुढच्या राऊंडला देखील निवडीसाठी पात्र असणार आहे। आता या GR प्रमाणे तो कोणत्याही वर्गासाठी जर निवड झाली असेल तर तो कोणत्याही वर्गासाठी पुन्हा पात्र असणार आहे। परंतु हा GR कधीचा आहे, तर हा GR आहे या ठिकाणी जे आहे 10 नोव्हेंबर 2022 चा। परंतु मित्रांनो, या GR चं शुद्धीपत्रक देखील आलेलं आहे, हे काही जणांना माहिती नाहीये आणि त्याच्यामुळे अर्धवट माहितीच्या आधारे जे आहे मुलं एकमेकांना अशा प्रकारच्या मिसकन्सेप्शन्स जे आहेत ते पसरवताना आपल्याला दिसत आहे। त्यासाठी महत्त्वाचा आहे हा एक GR। हा GR देखील शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने निर्गमित करण्यात आलेला आहे 13 ऑक्टोबर 2023 ला आणि याचं जे टायटल आहे सेम तेच आहे, ठीक आहे। आता या टायटल मध्ये देखील बऱ्याच गोष्टी नमूद करण्यात आलेल्या, परंतु आपण इथे जो मुद्दा या ठिकाणी स्पष्ट करतो आहोत तो मुद्दा बघा। बघा, या ठिकाणी हा मुद्दा आहे, बघा, उक्त 2 वाचा की शासन निर्णय जो होता 10/11/22 मधील परिच्छेद क्रमांक 5 जो होता की त्यामध्ये काय होतं, विविध टप्प्यामधील जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहील। आता याच्या ऐवजी आपल्याला काय वाचायचं आहे हे बघा, या ठिकाणी
या जी आर मध्ये शुद्धीपत्रक काढण्यात आलेलं आहे ऑलरेडी, कारण त्या नियमाला विरोध कडाडून पद्धतीने करण्यात आलेला होता. कारण त्याच्यामुळे मेरिट हे हलणार नव्हतं, हे आम्हा लोकांना अगोदरच माहिती होतं. त्याच्यामुळे जे आहे बऱ्याच विद्यार्थी संघटनांनी या गोष्टीला विरोध केला आणि त्याचं हे शुद्धीपत्रक आहे. या शुद्धीपत्रकानुसार बघा काय आहे, विविध टप्प्यांमध्ये जाहिरात येणार असल्याने उमेदवाराची निवड एकदा झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटाच्या वरच्या गटातील अर्हतेनुसार पदांसाठी पात्र राहणार आहे. संपलं. इथंच जे आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून गेलेली असणार आहे की जर एखादा उमेदवार 1 ते 5 ला पहिल्या राऊंडला जर निवड झालेली असेल त्याची, तर तो कदापि 1 ते 5 ला पुढच्या राऊंडसाठी पात्र असणार नाही. तो पात्र असेल जर त्याच्याकडे समजा एलिजिबिलिटी आहे 6 ते 8 ची, 9 ते 10 ची, 11 12 ची, तर तो त्या वर्गासाठी पात्र असणार आहे. सेम वर्गासाठी अजिबात तो पात्र असू शकत नाही. त्यानंतर उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करायचा झाला तर त्याने नव्याने चाचणी दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल. म्हणजे जर का 1 ते 5 ला सिलेक्ट झालेला उमेदवार जर का पुन्हा 1 ते 5 ला जाऊ इच्छित असेल तर त्यांना TIT ची परीक्षा पुन्हा द्यायची आहे, पुन्हा प्रेफरन्सेस द्यायचे आहे आणि पुन्हा त्याचं निवड यादीमध्ये या ठिकाणी नाव येणं आवश्यक आहे. तो असाच डायरेक्टली येणार नाही. आता या मुद्द्याला खोडण्यासाठी आपल्याला कुठे मंत्रालयात जायची आवश्यकता नाही, कुठे संचालक ऑफिसला जायची गरज नाही, कुठे आपल्याला आयुक्तांना परेशान करण्याची आवश्यकता नाही. जर परेशान करायचं असेल तर जास्तीत जास्त जाहिरात या पुढच्या फेजमध्ये याव्या यासाठी परेशान करायला हवं. जी गोष्ट ऑलरेडी घडून गेलेली आहे त्या गोष्टीसाठी आपले जे एफर्ट्स आहेत ते वाया घालवून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे जे आहे आपल्याला आउटपुट मिळणार नाही. आणि याच संदर्भामध्ये पवित्र पोर्टलला ऑफिशियल जे न्यूज बुलेटिन आहे ते न्यूज बुलेटिन देखील प्रसिद्ध झालेलं आहे. म्हणजे फक्त GRनच आपलं पोट भरलेलं नाही, तर या ठिकाणी बघा हे एक शिक्षक भरती संदर्भामध्ये प्रसिद्धी पत्र आहे, म्हणजे न्यूज बुलेटिन आहे, ऑफिशियल न्यूज बुलेटिन आहे 12 जुलै 2024. या 12 जुलै 2024च्या पॉइंट क्रमांक 2 मध्ये तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. बघा, शासन निर्णय जो आहे 13/10/2023 नुसार रिक्त भरतीबाबत विविध टप्प्यांमध्ये जाहिरात येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्यानं जर अर्ज केला तर निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटाच्या वरच्या गटातील अर्हतेनुसार पदासाठी पात्र राहील. उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करायचा असल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल. असं स्पष्टपणाने न्यूज बुलेटिन असेल किंवा शासन निर्णय आहे त्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे कृपा करून जे आहे या मुद्द्याला धरून आता कुणीही मेसेजेस किंवा फोन कॉल्स करू नये, कारण तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं ऑथेंटिक पद्धतीने उत्तर आपल्याकडे अवेलेबल आहे. मुळात म्हणजे अभियोग्यता धारकांच्या मनामध्ये मॅक्झिमम जे आहे हा संभ्रम नव्हताच आहे, कारण प्रत्येकाला ही गोष्ट माहिती होती. परंतु कुणीतरी जे आहे अशा प्रकारचा खोडसाळपणा करतो आणि आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून देतो आणि आपण जे आहे एकमेकांच्यासाठी या ठिकाणी भांडायला सुरुवात करतो. मला तर खऱ्या अर्थाने जे आहे याही गोष्टीला विरोध आहे की कोणी वरच्या वर्गासाठी देखील सेम मार्कानुसार पात्र असू नये एकदा निवड झाली तर. बरेच जण कदाचित मला या गोष्टीला ट्रोल करू शकतात, परंतु जे आहे ज्यांची निवड ऑलरेडी झालेली आहे त्यांना कमीत कमी एक जॉब मिळालाय. परंतु जे उमेदवार 1 2 3 मार्काने या ठिकाणी राहिलेले आहे, तुम्ही जर का वरच्या पदावर गेले तर निश्चितपणाने जे आहे त्या मुलांचा या ठिकाणी नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही, कारण ती जॉब ते मुलं डिझर्व करत होते. आता तुम्ही म्हणाल की सर तो मुलगा किंवा तो जो कॅन्डिडेट आहे 1 ते 5 ला सिलेक्ट झाला आहे, पुढच्या राऊंडला जर तो 6 ते 8 ला जात असेल तर 1 ते 5 ची जागा तर रिक्तच राहणार आहे. ते मान्य आहे, परंतु 1 ते 5 ची जागा जी आहे ती भविष्यामध्ये कधी येणार त्याला कालावधी जास्त लागेल, कारण पुढच्या जाहिरातीची वाट बघणं आणि त्याच्यानंतर जाहिरात आल्यानंतर प्रेफरन्स देणे, प्रेफरन्स नंतर निवड यादी, मग बाकीची संपूर्ण प्रोसेस आणि त्यानंतर ती जागा भरणं, म्हणजे त्याला कालावधी बराचसा लागणार आहे. ठीक आहे, आता संविधानिक ज्यांचा जो अधिकार आहे त्या गोष्टी आपण हिरावून घेत नाही. आपण या व्हिडिओची निर्मिती फक्त आणि फक्त जी आहे अभियोग्यता धारकांच्या मनामध्ये जर का काही संभ्रम निर्माण झालेला असेल तर तो दूर करण्यासाठी ऑथेंटिक माहिती या ठिकाणी देण्याकरिता हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे.